ज्या पद्धतीने काम करत होतो, माझं डेव्हलपमेंट होत होतं, आदरणीय साहेबांपर्यंत पोहोच माझे विचार किंवा मी कामाची रूपरेषा पोचली जात होती, ते कुठेतरी त्याला दृष्ट लागली आणि मी पोचू शकलो नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मग विजय मांडवकरचं खच्चीकरण झालं. मी एक आंदोलन घेतलेलं 5 तारखेला. 5 मला वाटतं ते आंदोलन मला आदल्या दिवशी म्हणजे कामगारांच्या संदर्भात, कामगारांचा पगार, कामगारांना काढलं गेलेलं, परिवहन खात्याचे 700 कामगार बाहेर होते, परिवहन बसेस बंद होत्या, त्यांना न्याय मिळत नव्हता. अतिक्रमणच्या 127 कामगारांना आयुक्त नवीन आल्याबरोबर त्यांना बडतर्फ केलेलं, ते रस्त्यावर होते. त्याच्यासाठी आंदोलन घेतलेलं. आंदोलन मला आदल्या दिवशी स्थगित करायला लागलं. ते आदरणीय साहेबांना कल्पना नसेल त्या आंदोलनाची, परंतु ज्येष्ठ वरिष्ठ काही पदाधिकारी होते त्यांना कल्पना होती. ते मला आंदोलन स्थगित करायला लागले. मला कळलं नाही का. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा मनसे स्थापन होण्याच्या खूप आधीपासून आहे. 1990 मध्ये ज्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आणि धडाकेबाज पाऊल ठेवल्यानंतर जे झालं ते त्यांची ग्रोथच. त्या ग्रोथ नंतर आमदारकी लढले, ते हरले, पण त्यानंतर देखील त्याच जोखमीने ते उभे राहिले. पण ती जोखीम आता कुठे मागे राहिली आहे आणि आता भाजपात येण्याचं नक्की कारण काय, येणाऱ्या निवडणुकांवर ह्याचा किती परिणाम होणार आहे, तसंच निवडणुकांमध्ये कुठेतरी हा पहिला फेरबदल आहे का, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. 28 वर्ष राजकारणात येण्याचं म्हणजे मोठा निर्णय हा घेण्याचं काय एक असं होतं की म्हणजे मनात आधीपासून होतं की राजकारणात जायचंय किंवा हे अचानक ठरलं? राजकारणात येण्याचं मेन कारण कामगार वर्ग. मी कामगार वर्गातून पुढे आलोय. मुंबई शेअर बाजारला 1989ला मी त्या ठिकाणी कामाला लागलो आणि तिथे जो कामगारांवर अन्याय पाहिला, त्यावेळेला तिकडे शरदरावांची युनियन होती. मग तिथे निवडणूक प्रक्रिया असायची. त्यावेळेला मग कामगारांच्या माध्यमातून मी त्या प्रवाहात आलो आणि तिथे नंबर 1 मी निवडणूक जिंकली 1992ला. आणि तिथून मग कामगारांच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. ते माझं पहिलं पाऊल होतं. आणि पुढे मग 2000 पर्यंत मी मुंबई शेअर बाजाराला ॲज अ जनरल सेक्रेटरी म्हणून सरचिटणीस म्हणून काम केलं. त्या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांच्या आशीर्वादानं आपण त्यावेळेला विद्यार्थी सेना, भारतीय विद्यार्थी सेनेचा मी उपजिल्हाध्यक्ष होतो ठाणे जिल्ह्याचा. त्यावेळेला पालघर जिल्हा झालेला नव्हता. ठाणे जिल्ह्याचा उपजिल्हाध्यक्ष होतो. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या हस्ते मला सत्कार माझा झाला आणि मला पद मिळालं राजसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे. तिथून विद्यार्थी सेना या परिसरामध्ये वसई, विरार परिसर, पालघर परिसर, ठाण्याच्या परिसरामध्ये विद्यार्थी सेना आम्ही वाढवली. संघटना वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले, वाढवले. आणि नंतर कालांतराने माननीय राजसाहेबांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यावेळेला आम्ही मग साहेबांबरोबर बाहेर पडलो, साहेबांना साथ दिली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं त्यावेळेला मला उपजिल्हाध्यक्ष मिळालं. त्याच्यानंतर जिल्हा सचिव, आता जिल्हा संघटक अशा पद्धतीने. तत्पूर्वी मला 2014ला आदरणीय राजसाहेबांनी आमदारकी लढवण्यासाठी मला पत्र दिलं. म्हणून आमदारकी लढवण्याचं तिकीट दिलं. त्या तिकिटावर आमदारकी लढवली. इथे संघटनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, संघटना बांधणी वगैरे सर्व व्यवस्थित केलं. आणि गेल्याच वर्षी 1-1.5 वर्षापूर्वी मला या ठिकाणी वसई महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका आणि पालघर नगर परिषद याच्यावर अध्यक्षपद
महानगरपालिका अध्यक्षपद दिलं, ते केलं आणि त्याच ठिकाणी ते दीड वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने घोडदौड करून कामगारांना न्याय दिला आणि कामगार समितीची स्थापना केली. काही नसताना शून्यातून सुरुवात केली आणि जवळजवळ 3,500 ते 4,000 कामगार नालासोपारा वसईला. तसं म्हणायला गेलं तर 4 20,000 आणि 24,000 मतदार जोडण्याचं काम पक्षासाठी केलं. तशा पद्धतीची घोडदौड चालू होती. मग सर एवढं म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्ही कार्य केलं मनसेमध्ये असताना, मग अचानक निवडणुका तोंडावर असताना भाजपमध्ये पक्षप्रवेश का? कामगार सेनेमध्ये मला काम करत असताना थोडी अनसिक्युअर्ड मला फील होत होतं किंवा वरच्या पदाधिकाऱ्यांना म्हणजे मी ज्या पद्धतीने काम करत होतो, माझं डेव्हलपमेंट होत होतं, आदरणीय साहेबांपर्यंत पोहोच माझे विचार किंवा मी कामाची रूपरेषा पोचली जात होती, ते कुठेतरी त्याला दृष्ट लागली आणि मी पोचू शकलो नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं मग विजय मांडवकरचं कच्चीकरण झालं. मग कुठेतरी तुमचं म्हणजे असं म्हणणं आहे का की पक्षामध्ये म्हणजे मनसेमध्ये कुठेतरी पाय खेचण्याचं जे आहे ते प्रकार सुरू होते की रेसमध्ये जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा पदाधिकारी आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत असं काही? ते प्रत्येक पक्षात असतं. ते तशा पद्धतीने या ठिकाणी माझं कार्य पाहून ज्या पद्धतीनं मी पक्षाच्या संदर्भात आपले मतदार कसे वाढावे, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळावा, आपल्या कामगारांना न्याय कसा मिळावा, ही जी घोडदौड माझी पाहिली, त्याच्यानंतर काही पदाधिकाऱ्यांना माझ्याबद्दल अनसिक्युअर्ड फील झालं की विजय आता वरच्या लेवलला आल्याच्या नंतर मग थोडंसं त्रासदायक होईल आपल्याला. त्याच्यामुळे माझी घुसमट व्हायला लागली की मग काय करायचं, काम कसं करायचं. मी एक आंदोलन घेतलेलं 5 तारखेला, 5 मला वाटतं फेब्रुवारीला ना, ते आंदोलन मला आदल्या दिवशी म्हणजे कामगारांच्या संदर्भात, कामगारांचा पगार, कामगारांना काढलं गेलेलं, परिवहन खात्याचे 700 कामगार बाहेर होते, परिवहन बसेस बंद होत्या, त्यांना न्याय मिळत नव्हता. अतिक्रमणच्या 127 कामगारांना आयुक्त नवीन आल्याबरोबर त्यांना बडतर्फ केलेलं, ते रस्त्यावर होते. त्याच्यासाठी आंदोलन घेतलेलं. त्या आंदोलन मला आदल्या दिवशी स्थगित करायला लावलं. ते आदरणीय साहेबांना कल्पना नसेल त्या आंदोलनाची, परंतु ज्येष्ठ वरिष्ठ काही पदाधिकारी होते त्यांना कल्पना होती. ते मला आंदोलन स्थगित करायला लावलं. ते मला कळलं नाही ते का, कारण होती कोविड वगैरे, पण न्याय हक्कासाठी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगारांचा नेता जर रस्त्यावर उतरला नाही तर मग कोण उतरणार, त्यांना पाठबळ कोण देणार. मग तुम्ही पण मनसे सोडल्यानंतर आता कामगारांसाठी अजूनही मनसेचा लढा सुरू आहे, तर कुठेतरी तो लढा मागे पुढे होताना तुम्हाला दिसतोय का? कारण की तुमच्या नेतृत्वात जे काम सुरू होतं, ज्या प्रकारे न्याय मिळत होते तसे आता मिळत आहेत की नाही, यामध्ये कंपॅरिझन करायला गेलं तर तुमचं काय मत आहे यावर? असं कामगारांचं मत आहे की आम्हाला, माझ्याकडे ज्या वेळेला कामगार यायचे त्यावेळेला सकाळी 7 वाजल्यापासून मी 6 वाजता सकाळी जाऊन त्यांच्या वेळेवर मिटिंग घेतलेल्या आहेत माझ्या सहकार्यांना घेऊन. म्हणजे माझे काही निवडक सहकारी त्याच्यामधला एक नेतृत्व, म्हणजे ही मंडळींना माझ्या सहकार्यांना घेऊन सकाळी कामगार 7 वाजता कामावर चालू होतात. त्याच्या अगोदर त्यांना मिटिंग पाहिजे होतं, तर 6 वाजता जाऊन मी मिटिंग्स घेतलेल्या आहेत आणि त्याचे प्रूफ्स आहेत, मी साहेबांकडे प्रेझेंट केले आहेत. त्यांना त्यांच्या वेळेनुसार आपल्याला वेळ दिला पाहिजे, आपल्या वेळेनुसार नाही. त्या पद्धतीने मी वेळ द्यायचो. ते काही कार्यकर्त्यांना खटकायचं की एवढ्या लवकर आम्ही येऊ शकत नाही. मग येऊ शकत नाहीत तर मग मी खपून घेणार, अध्यक्ष म्हणून मला माझे कार्यकर्ते त्यावेळेला तिथे पाहिजे. बरोबर. कारण आपल्यावर जबाबदारी साहेबांनी कामगारांची सोपवलेली आहे. मग तुमच्या वेळेनुसार त्यांना वापरायचं नाही किंवा तुमच्या वेळेनुसार त्यांना यायला सांगितलं तर त्यांचा जॉब जाऊ शकतो, त्यांची नोकरी जाऊ शकते. आपण त्या 7च्या अगोदर जाऊन
एक पाऊण तास मीटिंग घेऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचे. तर त्यांचे प्रश्न थेट कॉन्ट्रॅक्टरकडे नाही तर थेट महानगरपालिकेच्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे बसून आम्ही सोडवायचो. आणि त्यामुळे तो जो आधार होता कामगारांना, कामगार काम करून हात जोडून पगार मागायचा. बरोबर. त्यांना आय कार्ड नव्हते, पगाराची पावती नव्हती, पीएफ नव्हतं, ESIC नव्हतं, ग्रॅच्युइटी तर अजून मिळत नाहीये, युनिफॉर्म नव्हते, त्यांना शूज नव्हते, त्यांना सुट्टीचा पगार मिळत नव्हता. हे सगळं मिळवून दिलं आणि कायद्याच्या आधारे मिळवून दिलं, शासनाच्या GR प्रमाणे मिळवून दिलं. त्याच्या व्यतिरिक्त काही खात्यामध्ये ऍग्रीमेंट, टेंडर प्रक्रियेतून ऍग्रीमेंट केलं गेलेलं, त्या ऍग्रीमेंटनुसार कामगारांना वेतन दिलं गेलं नव्हतं. ते वेतन देऊन त्यांचं डिफरन्स ऑफ वेजेस 2017, 18 आणि 19 आम्ही मिळवून दिला. मग सर आता भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे, तर यावेळेस आता भाजपमध्ये नवीन प्रवास कसा तुमचा सुरू आहे, किंवा भाजपमध्ये काही खटके खळगे आहेत का अजूनही, असं तुम्हाला वाटतं? नाही, विषय असा आहे की मी निर्णय हाच घेतलाय की मला कामगार क्षेत्रामध्ये ज्या कामगारांनी विश्वास दाखवला त्याला गरज आहे. आज इथे वसई विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, पालघर नगर परिषद या ठिकाणी कामगारांवर खूप अन्याय होतो. त्यांना वेतन दिलं जात नाही. इव्हन दो इथे अजून सिक्युरिटी जे लोक आहेत सिक्युरिटीमध्ये काम करणारे, त्यांना 12-12 तास ड्युटी आहे, त्यांना 8 ते 9 हजार पगार आहे. वेअरएस त्यांच्या नावे 21 ते 22 हजार रुपये पगार घेतला जातो. यांच्यासाठी मांडायचं नाही, यांना नियम दाखवायचे नाही. हे कोण करणार? नवीन या सगळ्या गोष्टीसाठी मी आणि इकडे जे 9 प्रभाग आहेत वसई विरार महानगरपालिकेमध्ये, 9 उपायुक्त आहेत, त्या प्रत्येक प्रभागाची बांधणी केल्याच्या नंतर मला कळलं सगळ्या ठिकाणी अन्याय सांगतो. प्रत्येक ठिकाणी अन्यायाला वाचा. पण सर म्हणजे एक कामगारांचाच विषय नाही तर असे अन्याय बऱ्याच ठिकाणी, म्हणजे जसं अनधिकृत बांधकामांचा विषय असू दे किंवा पाणी टँकर लॉबीचा विषय असू दे. मग भाजपामध्ये पाऊल ठेवल्यानंतर भाजपाची जी प्रायोरिटी आहे, बांधकाम असू दे किंवा पाणी समस्या असू दे, मग त्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष देणार आहात की फक्त कामगार याच विषयाकडे तुमचं लक्ष असेल? मला वरिष्ठांनी ज्या वेळेला विचारलं, सगळ्या पक्षांची कॉल आले, परंतु त्यातल्या त्यात माझ्यावर डिपेंड असलेला कामगारांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला योग्य पद्धतीने मला न्याय देता येईल यासाठी मी सत्ताधारी पक्ष निवडला. पण जो सत्ताधारी पक्ष बीजेपी आहे, भारतीय जनता पार्टी, आणि घेतलेले आदरणीय पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय हे थेट तळागाळापर्यंत पोहोचणारे आहेत आणि आपण सर्वजण बघतोय की ते स्वागतार्ह आहेत. आणि कामगारांच्यासाठी अशा पद्धतीचे जे निर्णय आहेत, जे कायदे आहेत, ते कायद्याचं रूपांतर हे योग्य पद्धतीने होऊन त्या पद्धतीनं कामगारांना त्यांचा मोबदला मिळावा या गोष्टीसाठी मी जर प्रयत्न करणार आहे तर मला सत्तेमध्ये जाणं गरजेचं आहे. विरोधात राहून मी ह्यांना न्याय देण्यासाठी गुन्हे जवळजवळ 6 केसेस आहेत माझ्यावर. हो, हेच एक मोठा विषय आहे सर, एक मोठा प्रश्न की जेव्हा तुम्ही मनसे सोडण्याच्या तुम्ही इच्छा मांडलेली तेव्हा असं समोर आलं की तुम्हाला मनसेचे जे पदाधिकारी होते किंवा जे वरिष्ठ होते किंवा काही अशी लोक होती जे तुमच्या हिताचा विचार करत नाहीत, त्यांनी तुमच्यावर आरोप टाकले, गुन्हे लावायचा प्रयत्न केला किंवा तुमच्यावर ताण निर्माण केला की तुम्ही मनसे सोडू नये. तर हा जो एक म्हणजे बोलत मिसअंडरस्टँडिंग आहे ती कशी निर्माण झाली किंवा हे खरं आहे का, म्हणजे हे नक्की झालंय का असं? पक्षाला विजय मांडूरचे मी इकडच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यकता आहे. म्हणजे आमच्यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एवढी वर्ष 28 वर्ष दिल्याच्या नंतर एखादा पदाधिकारी आपल्याला सोडून जातोय तर साहजिकच प्रत्येक जण प्रयत्न करतात. माझ्या जिल्हाध्यक्षांनी खूप मला समजवण्याचा प्रयत्न केला, इतर पदाधिकाऱ्यांनी समजवण्याचा मला सांगितलं. पण ज्या वेळेला विजय मांडवकरसाठी म्हणजे आदरणीय राजसाहेबांना
एक निर्णय बदलावा लागेल त्या फळीच्या विरोधात जाऊन, त्यांना केवढा मोठा त्रास होईल. तर ते होऊ नये म्हणून मी म्हटलं नको, आपल्याला थांबलं पाहिजे. अंतर्गत स्पर्धा मी विरोधकांच्या विरोधात स्पर्धा करू शकतो, पण अंतर्गत स्पर्धा नाही करू शकतो. तुम्ही 2014ला आमदारकी हरला, त्यानंतर 2009 मध्ये विवेक केळुसकर हे आमदारकी हरलेले. तर कुठेतरी स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांना कुठेतरी पक्ष कमी लेखतात किंवा त्यांच्याकडे लक्ष कमी असं तुमचं मत आहे का? किंवा त्यांना इतकं हाय प्रोफाईल समजलं जात नाही की त्यांना जितवून आणण्यासाठी तितकं PR किंवा तेवढी ताकद पक्षाने लावलेली नाहीये का? नाही, कसं आहे, इथे आमचा पक्ष नवीन पक्षामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, जे आदरणीय राजसाहेबांनी जे दिलेले विचार आहेत ते विचार पेरण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे दुसरी फळी, तिसरी फळी, चौथी फळी अशी यांनी जे मार्गदर्शन करून संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रशासनामध्ये जे आणलं पाहिजे, त्यासाठी तो प्रयत्न तेवढा होत नाही. आणि त्याच्यामुळे केळुसकरांना 22,000 वोटिंग झालं. आम्ही त्यावेळेला 2000 मला वाटतं 9चं निवडणूक त्यांनी लढवली, पहिल्या आमदारकी संघटनेच्या माध्यमातून खूप चांगलं मतदान झालं. त्याच्यानंतर मधल्या पिरियडमध्ये मला सेकंड टर्म मला निवडणूक लढवायला सांगितली, मला पण चांगलं मतदान झालं. आम्ही 3ऱ्या रँकला होतो याच्यामध्ये. पण कसं आहे, निवडणुकीच्या तोंडावर आपण उभं राहणं, तर रिझल्ट आपल्याला अगोदर माहित असतो. मग म्हणून आपल्याला सत्ताधारी पक्ष निवडलाय का? म्हणजे नाही, निवडणूक लढवण्याच्या अगोदर तुम्ही कार्यकर्त्यांना सांगा ना, तू शाखाध्यक्षाला तुला नगरसेवक व्हायचंय, तू तिथून तयारीला लाग. 5 वर्षाच्या अगोदरच सांगितलं पाहिजे, तू तयारीला लाग, तू मतदार यादी घे, तू संपूर्ण वॉर्ड बांध, ते अगोदर माहित पाहिजे. बरोबर. इथे वरिष्ठ पदाधिकारी निवडणुकीच्या वेळेला सांगतात कोणाला निवडणूक कोणाला लढवायची आहे, त्यावेळेला कसं काय शक्य आहे ते तो अभाव आहे. मग सर, म्हणजे आता असं पण बाहेर सांगितलं जातं की आता एक तुम्हाला फ्रॉड मध्ये देखील अडकवण्याचा प्रयत्न केलेला की तुम्ही पक्ष सोडून जाऊ नये काही झालं तरी. तर मग हा जो म्हणजे एक प्रकारे तुमचे पाय देखील खेचले जात होते आणि एक प्रकारे तुम्हाला ठेवायचं पण होतं. मग नक्की हे कशासाठी चढावड होती पक्षाची? काही कार्यकर्त्यांना कसं असतं, भगवा वस्त्र धारण केल्यावर गुरु होऊ शकत नाही, बरोबर, तो संन्यासी होऊ शकत नाही. त्याला वस्त्र धारण करावं लागतं, त्याचं तपस्या करावी लागते, त्याच्यानंतर ते सिद्धी प्राप्त होते. काही ना वाटलं असं की आम्हाला पण त्या पदावर आम्ही काम करू शकतो. उर्वरित जे गुणधर्म असतात आपल्या एखाद्या कार्यकर्त्यामध्ये ते सांगून येत नाहीत, ते असावे लागतात. आणि आमच्यामध्ये ते गेल्या 28-30 वर्षापासून होते. आदरणीय राजसाहेबांचे विचार घेऊन चाललेलो आम्ही, त्यांच्या विचार अंगामध्ये भिनलेले आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो. रस्त्यावर काम करणारे आम्ही कार्यकर्ते, हे शिकवलंय आम्हाला. म्हणून माझ्यावर केसेस आहेत. तुम्ही आता मला सांगितलं की बांधकाम, आम्ही तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये घुसून जो या अनधिकृत बांधकाम आणि जी घुसखोरी चालू आहे, जागा जमिनी लुटण्याचे जे प्रकार चालू आहेत, त्याच्या विरोधात जे आंदोलन घेतलेलं तिथे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे आमच्यावर. म्हणजे आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात उतरून विरोध केला आणि मागणी केली आणि संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण आता भाजपा असं म्हणाले की आम्ही 115 लढवू आणि जिंकवून दाखवू. तर त्या बाबतीत तुमचं मत काय? की म्हणजे 115 आता लढवल्यानंतर आता भाजपाचं पुढचं पाऊल काय असेल निवडणुकांना घेऊन? कसं आहे, मी आत्ताच प्रवेश घेतलाय, 2 दिवस झाले. ऍडव्होकेट आदरणीय आशिष शेलार साहेब आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली माझे सहकारी मित्र सुहास माटे साहेब, मी सगळ्यांकडून कॉल आल्याच्या नंतर त्यांना विचारलं की बाबा आता मित्रांकडूनच आपण मार्गदर्शन घेतो की काय कसं काय, मला थोडंसं सजेशन हवं.
त्या माणसाने मला ताबडतोब सांगितलं, सत्तेमध्ये आल्यावर तू न्याय देऊ शकतो. कामगारांना जर न्याय द्यायचा आहे तर सत्तेमध्ये आल्याच्या नंतर आयुक्त काय, इतर कोणी जे प्रशासकीय अधिकारी आले त्यांना सत्तेमध्ये असलेला पक्ष न्याय विचारतो. मग राजकीय सत्ताचा तुम्ही का नाही निवडली? म्हणजे शिवसेनेत जायचा विचार का नाही आला? कारण 1990 पासून तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही बाळासाहेबांची शिकवण देखील बघितलेली आहे. मग कधी असा डोक्यात विचार नाही आला की जर आपल्याला भगवा धरायचाच आहे तर तो शिवसेनेचा धरला पाहिजे म्हणून? त्याचं कारण असं झालं की कामगारांना ज्या वेळेला काढलं गेलेलं, तिकडे नगरविकास मंत्री शिवसेनेचे आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने त्या कामगारांना न्याय द्यायला पाहिजे होता तो दिला नाही. नगरविकास खात्याच्या अखेत्यारीमध्ये आयुक्त येतात, आयुक्तांना जाब विचारायला पाहिजे होता की गेली 10-15 वर्ष ज्या कामगारांनी काम केलंय, सेवा पुरवली आहे, त्यांना तडकाफडकी काढण्याचा अधिकार नाही तुम्हाला, ताबडतोब त्यांना ठेवून घ्या. हे सांगण्याच्या ऐवजी 2-3 महिने त्यांना खेळवत ठेवलं. पण मग आम्हाला म्हटलं रे इथे तर न्याय मिळणार नाही, मग मी तिथे जाऊन काय नाही देऊ शकतो. आम्हाला लोटांगण घालून न्याय मागण्याची सवय नाही, ती शिकवणच नाही मला. मग आयुक्त हे शिवसेनेचे तसं क्लिअर कट म्हटलं जातं आहे, ते सत्य परिस्थिती आहे, बघतायत लोक. म्हणजे शिवसेनेचे मंत्री हे परिवहनचं उद्घाटन करतात म्हणून ते आयुक्त शिवसेनेचा असं कुठेतरी अंदाज मानला जातोय का? नाही, तसं नाही. कसं आहे, इतर पक्ष, आता सत्ताधारी पक्ष इथे बहुजन विकास आघाडी आहे, त्यांचे नगरसेवक किंवा इतर पक्षाचे काही लोकप्रतिनिधी यांना मीटिंग देत नाहीत आयुक्त. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर तुम्ही मीटिंग 4-5 पदाधिकारी तुम्हाला चालतात. आणि मनसेचं त्यावेळेला मागे यावेळेला जी केस झाली, 2-3 पदाधिकाऱ्यांना तुम्ही आतमध्ये येऊ दिलं नाही. तुमची प्रॉपर वेळ अपॉइंटमेंट घेऊन ते तुमच्याकडे आलेले, त्यांना वेळ दिली नाही, त्यांना भेट दिली नाही, याचा अर्थ काय नसतो. आणि सामान्य जे इकडचे नागरिक आहेत भेटू शकत नाहीत त्यांना. तुम्ही मग लोक इकडची जनता म्हणते की बाबा एका पक्षाचा आलेला आयुक्त आहे ना, म्हणून त्या दृष्टिकोनातून जनता म्हणते, पत्रकार देखील म्हणतात, पत्रकारांना देखील वेटिंगवर ठेवलं जातं. सो तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात, प्रशासनामध्ये काही डेव्हलपमेंट काही उणी असतील तर सांगण्यासाठी जर तुम्हाला इकडची जनता येत असेल तर तुम्हाला वेळ दिला पाहिजे. तो जर वेळ, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लोकांची गारणी मांडण्यासाठी तुमच्याकडे येणार. आज परिवहन खात्याचे 700 कामगार जे बाहेर आहेत, त्यांनी काम केलं, 3 ते 4 वर्ष सातत्याने बस चालवली, त्यांची परत इंटरव्ह्यू घेतली, त्यांच्याकडून परत 10,000 रुपये घेतले गेले. कशासाठी? म्हणजे तुम्ही काम, एकदा मी कामाला लागल्याच्या नंतर एकदा इंटरव्ह्यू देऊन माणूस पुढे जातो, परत त्याची रि इंटरव्ह्यू नाही घेतली जात. हा नवीन कायदा, नवीन पद्धत कुठून आणली आयुक्ताने? मग भाजपाने याच्यासाठी आंदोलनं केली, परिवहन सुरू व्हायला पाहिजे, किंवा मनसेने पण खूप हातपाय मारलेले की तुम्ही परिवहन सुरू करा, परत लोकांना कामावर ठेवा, लोकांकडे खायला अन्न नाहीये 2 वेळेचं, तर तुम्ही आता कामगारांना रुजू करून घ्या आणि सुरुवात करा सामान्यांसाठी. पण जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा शिवसेनेचे मंत्री इथे आले, त्यांनी उद्घाटन केलं, मग या सगळ्यांमध्ये कुठेतरी दोन्ही पक्ष मागे राहिले आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ताण निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं का? नाही, दोन्ही पक्ष मागे नाही, दोन्ही पक्षांनी तशा पद्धतीची मागणी केली. कारण इथे प्रवाशांना गावामध्ये राहणारे अनेक नागरिक आहेत, त्यांना बस प्रवास केला तरच कामावर जाणं वगैरे त्यांचं चरितार्थ चालवण्यासाठी या सगळ्या गोष्टीची आवश्यकता असते. आणि परिवहन सेवा आहे, परिवहन सेवेचं करोड्स ऑफ रुपीजचं बजेट आहे. ते बजेट पाहता मग तुम्ही करताय काय? प्रशासनामध्ये तुम्ही नवीन अधिकारी आलात, तुमचा तुम्हाला ते केलं पाहिजे, बस सेवा चालू केलीच पाहिजे, कारण तो बजेट तुम्ही ठेवलाय, तेवढं फंड तुमच्याकडे अवेलेबल आहे, ते चालू करणं. जर मुंबईला बस सेवा चालू आली, नवी मुंबईला चालू आली, ठाण्याला चालू आली, मीरा रोडला चालू आली, वाय नॉट फॉर वसई विरार महानगरपालिका, तुम्ही ती चालू केली पाहिजे. पण त्यासाठी बीजेपीने आणि मनसेने जी मागणी केली ती केलीच पाहिजे ना. इथे आम्ही विरोधात आहोत, म्हणजे बीजेपी पण विरोधात आहे, मनसे पण विरोधात आहे, तर विरोधी पक्षांनी मागणी केलीच पाहिजे आणि तरच ती चालू आहे, म्हणून त्यांनी ते चालू केली. पण तरी पण कॉन्ट्रॅक्ट
बेसवरच चालू केली. सर, भाजपाची सत्ता पालिकेवर यावर्षी आली, जसं की ठाम मत आता भाजपाकडून मानलं जाते, तर सत्ता आल्यानंतर पहिले प्रायोरिटी काय असेल भाजपाची, की कोणती कामं ही सर्वात आधी भाजपाला करावीशी वाटतात? म्हणजे ऍज अ आता तुम्ही पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे सर, कुठेतरी तुम्हाला अंदाज आला असेल की निवडणुकांचे वारे वाहत आहेत, तर आता एक प्रायोरिटाईज झाले सध्याचे, तर भाजपाची प्रायोरिटी काय आहे? नियोजन. भाजपाची प्रायोरिटी नियोजन. कारण ते मनसेमध्ये नव्हतं म्हणून नाही, मनसेमध्ये नव्हतं म्हणून मनसेमध्ये आदरणीय राजसाहेबांचे तसे विचार खूप चांगले आहेत, प्रगल्भ आहेत, महाराष्ट्र घडवण्याचे विचार आहेत. परंतु ते रूट पर्यंत आम्ही प्रशासनामध्ये कार्यकर्ते गेले बसले तर ते कार्यान्वित होणार आहे. अजून कार्यकर्त्यांपर्यंत विचार तसे नाही पोचले. म्हणजे ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं मॅनेजमेंट स्ट्रॉंग आहे, ते रूट पर्यंत पोहोचवत आहे आणि त्याच्यामुळे तिकडचा कार्यकर्ता उभा राहतोय. आज तुम्ही जर इतर राज्यातली सत्ता बघितली भारतीय जनता पार्टीची तर तुम्हाला कळेल किती राज्यामध्ये सत्ता ती अशीच नाही आली, ती कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आली, नुसते पदाधिकाऱ्यांमुळे नाही आली. तर इथे कार्यकर्ते आहेत, संघाचा पाठिंबा आहे, तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची जी नियोजन आहे ते नियोजन अतिशय चांगलं आहे. इथे देखील कॉन्ट्रॅक्टरना 22 कॉन्ट्रॅक्टर वर जी केस दाखल केली ती बीजेपीने दाखल करून त्यांना त्या पोलीस स्टेशनचे वाऱ्या घालायला लावल्या. ते बीजेपीचे पदाधिकारी आहेत त्यांनी करायला लावलं. ते नियोजन आहे, तो अभ्यास आहे आणि त्या अभ्यासपूर्वक प्रयत्नाने आपण न्यायापर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटतं आणि ते कार्यप्रणाली बीजेपीकडे आहे. सर, काही महिन्यांपूर्वी अविनाश जाधव सरांनी एक ब्लूप्रिंट सादर केला की म्हणजे वसई विरार घडवायचं तर असं घडवायचा, जो खूप जास्त चालला, व्हायरल झाला आणि लोकांमध्ये खूप जास्त चर्चा झाली की जर मनसे आली तर वसई विरारचा चेहरा मोहरा नक्कीच बदलेल. तर हा जो ब्लूप्रिंट सादर झाल्यानंतर तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मनसे त्या हिशोबाने काम करते इकडे, किंवा सत्यानंतर तो ब्लूप्रिंट खरंच सत्यात उतरेल? त्या पद्धतीने काम होत नाही. ब्लूप्रिंटचा विचार माननीय राजसाहेबांचा त्यांचेच विचार आहेत, परंतु ते प्रत्येकाने कार्य त्या पद्धतीने केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. आता कसं आहे, वरिष्ठ पदाधिकारी इथे येताना ग्राउंड फील्डला कळवलं तर पाहिजे की आम्ही येतोय, या गोष्टीसाठी येतोय, तसं नियोजन केलं पाहिजे. इथे सगळे अचानकच असतात, अचानक होतात आणि मग अचानक काय कळत नाही ना, काय करायचं अचानक, त्याचं नियोजन काय, आयोजन, नियोजन, व्यवस्थापन आणि मूल्यांकन या 4 गोष्टी फार महत्वाच्या असतात, केलंच जात नाही. आणि मग पोलीस प्रशासनाला टार्गेट केलं जातं. आता कोविडमध्ये त्यांचा सत्कार झाले, पण इथून गेल्या काही आठवड्यात पोलीस प्रशासनाला सतत टार्गेट केलं जात आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की ते कुठेतरी योग्य आहे का? नाही, पोलीस प्रशासन हे त्यांचं स्वतःच पोलिसांचं काम करते, त्यांचं ते काम आहे की सुरक्षा पुरवणे, कायदा सुव्यवस्थेचं भान राखून त्या पद्धतीने समाजामध्ये आपण जागृत राहणं त्यांचं ते काम आहे, ते करतायत. आपलं कर्तव्य पत्रव्यवहार, तुम्ही पत्रव्यवहार करा प्रत्येक डिपार्टमेंटला. आता मी कामगार सेनेमध्ये या इथपर्यंत मजल काम आली तर मी पत्रव्यवहार 1.5 वर्षामध्ये 500 पत्र लिहिली आणि पत्रव्यवहार करून कायदा जो आहे त्याची मागणी केली. हे तुम्हाला सांगू इच्छिन की या कामगारांना सुट्टीचा पगार हा मिळत नव्हता, सुट्टीचं वेतन हा कामगार कायद्यामध्ये इकडच्या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी दिलेला एक कायदा बनवलाय की या कामगारांना सुट्टीचं वेतन मिळालं पाहिजे. याचं परिपत्रक आयुक्तांकडे गेलेलं आहे, सर्व आयुक्तांकडे, कलेक्टरकडे गेलेला आहे, तहसीलदारांकडे गेलेला आहे, आयुक्तांकडे गेलेला आहे. यांनी गुंडाळून बाजनात ठेवले, फाईलमध्ये टाकून ठेवले, ते दिलं नाही तर त्याची अंमलबजावणी कोण करणार? त्याच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार 6 महिने लढा दिला, आंदोलन केलं, शेवटी हात दिली अख्खी महानगरपालिका बंद करणार. सगळे खाते तुमच्याकडे, सफाई खाती आहे, खातं आहे, पाणी खातं आहे, स्मशानभूमी आहे, सिक्युरिटी आहे, महानगरपालिका अतिक्रमण खातं आहे, वेगवेगळी खाती, पाणी सोडणारे सगळे कर्मचारी आपले सभासद आहेत, तर हे हॉस्पिटल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी यांनी बंद करणार म्हणून आवाज दिला. त्याच्यानंतर
9 तारखेला आंदोलन, 11 तारखेला आंदोलन आणि 9 तारखेला मला वाटतं एक आमच्या DYSP महिला प्रतिनिधी नाव विसरलो त्यांचं, त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी मध्यस्थी करून आयुक्ताला धारेवर धरलं की काय हे, हा कायदा आहे. त्यांनी गेल्या 6 महिने तुम्हाला पत्रव्यवहार करतात, या कायद्याची अंमलबजावणी करा आणि कामगारांना सुट्टीचं वेतन दिलं पाहिजे. बागडे ताई मला वाटतं त्यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने ताईंना सांगितलं, ताई हा आम्ही वाईट काय करतोय, चुकीचं काय करतोय, शासनाचा नियम, शासनाचा कायदा हा आहे तो कामगारांना मिळाला पाहिजे हे आम्ही त्यांना पत्रव्यवहार करून सांगितलंय. अजून निर्णय होत नाही. त्यांनी सांगितलं उद्या जर झालं नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू. आयुक्तांना खाली बोलवलं. पवार साहेबांनी मला वाटतं त्यावेळेला पवार साहेब होते आणि ताबडतोब ते मान्य केलं आणि आज कामगारांना जे सुट्टीचं वेतन मिळतंय ते आम्ही चालू केलंय संघटनेच्या माध्यमातून. शेवटचा प्रश्न की आता मनसेमध्ये एक रूल होतात, पहिला हात जोडून नंतर हात सोडून, तर तितकेच आक्रमकपणे त्यांचे एक मागण्या पण असतात. मग बीजेपी आल्यानंतर बीजेपी हे पत्रव्यवहारावर जाते किंवा आंदोलनं करते, त्यांची आंदोलने काही प्रमाणात शांत असतात मनसेच्या कंपॅरिझन मध्ये. तर कुठेतरी आता त्या गोष्टीमध्ये तुम्हाला असं साचेबद्ध व्हायचंय का की कुठेतरी मी आक्रमक करून खूप शांत होणार आहे किंवा त्याच पद्धतीने काम करत राहायचंय? नाही, तसं नाही. तो आक्रमकता हा गुण आमच्यामध्ये आहेच, तो पहिल्यापासून आहे, तो राहणारच. परंतु संघटनेचे नियम, संघटनेचं धोरण म्हणजे भारतीय जनता पक्षाचं धोरण, त्यांचे नियम, त्यांचे काम करण्याची पद्धत, त्याचा अभ्यास करूनच आम्हाला पुढे जावं लागेल. पण ज्या वेळेला गरज वाटेल त्यावेळेला आक्रमकता तिथे पण आहे. आम्ही होऊ ना त्या ठिकाणी जिथे व्हायचंय. पण कसं आहे, सुरुवातीलाच आपण कानाखाली मारायचं आणि मग सॉरी म्हणायचं हे चुकीचं आहे. चुकीचं. पहिलं त्यांच्याकडे मागणी करा ना. मला यशचे मिळालं त्याच गोष्टीमुळे मिळालं की पहिलं पत्रव्यवहार देतो, आम्ही चर्चेला बसतो, चर्चेने बऱ्याच गोष्टी सोडवल्या जातात. शिंतोडे उडवून जर मग एखाद्याची बदनामी करून, शिंतोडे उडवून त्याच्या राजकीय, त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये जाऊन शिंतोडे उडवून जर मी परत चर्चेला बसलो तर तो न्याय नाही मिळत. त्यापेक्षा जर आपल्याला जे हवंय कायद्याच्या अनुषंगाने तो कायदा दाखवून, तो GR दाखवून आपण जर अधिकाऱ्यांबरोबर चर्चेला बसलो तर त्यातून न्याय मिळतो. त्यांना पण वेळ दिला पाहिजे ना, कारण प्रशासन आहे. एक अधिकारी ताबडतोब आपल्याला सँक्शन नाही करून देऊ शकत. त्यांना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर, मंत्रालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर, त्या संबंधित खात्याबरोबर चर्चा करून निर्णय घ्यायचा असतो. महासभेमध्ये काही गोष्टीचा ठराव होतो, तो करून निर्णय घ्यायचा असतो, त्याला वेळ जातो. परंतु आत्ताच पाहिजे मला, हे आत्ताच झालं पाहिजे, तसं नाही. प्रशासनामध्ये तसं नाही होत. पण त्या गोष्टी लक्षात यायला थोडा वेळ जातो आणि त्या पद्धतीने कार्य होतं. मला अनुभव आहे. मी मीरा रोडला ज्या वेळेला काम केलं, तिकडचे आता कामगार आले, 84 कामगारांना तडकाफडकी काढलं गेलेलं. 2 ते 3 महिने वेगवेगळ्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे लोटांगण घेतलं त्यांनी. आलेत का कामगार सांगतील, त्यांना कामावर ठेवण्यात आलं नाही. त्यांना कोणीतरी सांगितलं की ते बाबा मनसेच विजय मांडवकर आहेत, ते अध्यक्ष आहेत, त्यांना जाऊन भेटा, कदाचित तुमचं काम होईल. माझ्याकडे ते सगळेजण आले. मी त्यांना सांगितलं मीरा रोडला तुम्हाला कामावर ठेवल्याशिवाय मी पाऊल ठेवणारच नाही. आणि एका आठवड्यामध्ये ऐकतो खडगावकर साहेब होते, त्यांच्याबरोबर मीटिंग घेतली, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन, आणि त्यांना सांगितलं की हे 15 वर्ष कामगार सेवा पुरवत आहेत, तुम्हाला अधिकार आहे का त्यांना काढण्याचा? ते म्हणाले मला माहितच नाही सगळं. म्हणजे पत्रव्यवहार केला, त्यांच्याकडे ठेवला, त्यांची संपूर्ण व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यू कांट बिलीव्ह, व्हेरी नेक्स्ट डे त्यांनी आदेश काढले की 2 दिवसांमध्ये हे कामगार सगळे चालू झाले पाहिजे कामावर. आता सगळ्या कामगारांना 22 कामावर घेतलं. सो नंतर मी मीरा रोडला गेलो. सो ती एक पद्धत होती की तुम्ही व्यथा ज्या आहेत ते पण अधिकारी आहेत, IAS ऑफिसर आहेत, त्यांना पण काही कायद्याची बंधनं आहेत, त्यांना पण रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावं लागतात.
त्या ठिकाणी आपण जाऊन तशा पद्धतीने चर्चा केली पाहिजे. त्यांना पण वेळ द्या ना, त्यांना 15 दिवस महिना टायमिंग द्या त्यांना. त्या टायमिंगमध्ये आपल्याला रिझल्ट मिळेल. नाही मिळालं तर मग बऱ्याच गोष्टी आहेत, आंदोलन वगैरे वेगवेगळ्या पद्धतीची करता येतात, पण प्रत्येक गोष्टीला स्टेप्स आहेत. माझ्या गुरुजनांनी मला शिकवले, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, डायरेक्ट 10वीची परीक्षा देता येत नाही. त्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स प्रमाणेच गेलं पाहिजे. आणि कामगार क्षेत्रातला तशा पद्धतीचा माझा अनुभव आहे. म्हणून मी विषय जो निवडलाय बीजेपीकडे, तो मला विचारलं त्यांनी कुठल्या क्षेत्रात काम करायचं. मी सांगितलं कामगार क्षेत्र, आणि त्याच्यातच मी काम करणार. तो क्षेत्र मला दिला गेला. मला उपाध्यक्ष म्हणून भारतीय कामगार सेनेचा, अखिल भारतीय कामगार कर्मचारी सेनेचा उपाध्यक्ष महाराष्ट्र लेवलचं मला त्यांनी पत्र दिलं. आणि तशा पद्धतीने आता कामाला मी सुरुवात पण केलेली आहे. हे पत्र आहे. त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. आज पहिला दिवस 26 जानेवारीला त्या सर्व इकडच्या शहरातल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी मला 26 जानेवारीला झेंडा वंदनाचं पहिलं भाग माझ्या म्हणजे या पक्षामध्ये बीजेपीमध्ये मला पहिल्यांदा माझ्या हस्ते नमूद केलं गेलं. सगळे कार्यकर्ते इकडचे पदाधिकारी भेटले, मला स्वागत केलं त्यांनी, धन्यवाद दिला. आणि आज कसं आहे, एका वर्गातून आपण दुसऱ्या वर्गात ज्या वेळेला जातो त्यावेळेला पहिल्या वर्गाच्या गुरुजनांचं कुठे अपमान करत नाही. त्यामुळे फायनल वर्ग आहे का? हो, माझी शेवटची परीक्षा आहे, म्हणजे शेवटचं वर्ष. आणि त्याच्यामुळे कसं आहे, आता मला या पक्षामध्ये काम करायचं आहे आणि कामगार क्षेत्रामध्ये करून दाखवायचं मला. आता ते इथे मी रिझल्ट देणार, मी तिथे पण रिझल्ट दिला, मी इथे पण रिझल्ट देणार. इथे सत्ता आहे, सत्तेमध्ये आपण त्या कामगारांना जे आपल्यावर डिपेंड्स आहे त्यांना मी न्याय देऊ शकेल असं मला वाटतंय. म्हणून मी बीजेपीमध्ये आलोय. आणि आशिष शेलार साहेबांनी मला सांगितलं, कामगारांच्या संदर्भात मला त्या व्यासपीठावर सांगितलं, तुला जे काही सहकार्य लागेल कायद्याच्या, इज अ ऍडव्होकेट, त्याने सांगितलं की सत्तेमध्ये तुम्ही आलात, आमच्याकडून जे सहकार्य लागेल कामगारांसाठी ते सगळं पाठबळ तुम्हाला बीजेपीच्या माध्यमात भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीमागे उभी आहे आणि कामगारांची सेवा करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभी राहील असं सांगितलं. तर मग आता मनसेमधून बीजेपीमध्ये सर आलेले आहेत. 28 वर्ष राजकारणात, 1990 पासून त्यांनी हा सुरुवात केला हा प्रवास. आता ते शेवटच्या वर्गात असं त्यांचं म्हणणं आहे. बीजेपीमध्ये येण्याचं कारण देखील त्यांनी सांगितलं. पण मनसे सोडल्यानंतर देखील राज ठाकरे यांचा आदर त्यांनी सोडलेला नाही. राज ठाकरे आजही त्यांचे गुरु आहेत. बाळासाहेबांची शिकवण आजही त्यांच्या लक्षात आहे. तसंच माननीय मुख्यमंत्र्यांचा ते आजही सन्मान करतात. त्याचबरोबर सत्ता असो किंवा नसो, पण त्यांचं काम कुठे थांबणार नाही. कुठेतरी पक्षात त्यांना नियोजनबद्धता दिसली नाही, तर अचानक होणाऱ्या कामामुळे ते मागे राहिले असं त्यांचं मत असतानाच आता त्यांना नियोजनबद्ध काम करायचंय आणि ते करून दाखवणारच. निवडणुका तोंडावर आहेत. सरांनी सुद्धा शंख फुकलेला आहे. तर आपणही त्यांच्याकडून अजून माहिती जाणून घेऊयात. पण तोपर्यंत धन्यवाद.